जेंट्स आणि लेडीज गेलेले. ते वादळ एवढं जोरात आलं, पाऊस आणि वादळ, ते वल्ल मारतात पण त्या वाहत्या ह्याच्यावर इथपर्यंत आले. शेवटी त्यांचा जीवात जीव आला. आम्ही तयार ठेवलेली डिस्को घेऊन जाणार होतो आम्ही. नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य आणि स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चाललो आहे राई गावात, कारण की आज शनिवार आहे. त्यानिमित्तानं हनुमानाच्या मंदिरात जायचा विचार आहे माझा. आणि माझे उपवास पण चालू आहेत. जवळजवळ आज 3रा दिवस आहे. मला 4 दिवस उपवास करायचे आहेत. तर आज चाललो आहे आणि आता थोडा गरमागरम शिरा खातो, नाश्ता करतो आणि पुढे जातो. त्याच्यामुळं एक गरमागरम शिरा आहे आणि गरमागरम दुधाचा चहा आहे, बघू शकताय. तर मंडळीनं आजचं वातावरण बघा कसं आहे. पावसाने पूर्णपणे टांगच मारलेला आहे आणि ऊन पडतं आहे थोडंफार. लोकांच्या लावणे लावून झालेत बऱ्यापैकी. बघा कसं क्लायमेट आहे, एकदम सुंदर. आपल्याकडे आज गाडी आहे आपली सिडीडॉन, जीनं 25 वर्ष साथ दिली आपल्याला म्हणजे पप्पांच्या कारदीमध्ये त्यांच्या ह्याच्यापासून ती आम्हाला पण उपयोगाला येते. म्हणजे विचार करा. आणि पेट्रोलसाठी तर भारीच आहे गाडी. चला आपण आता नाश्ता करूया थोडासा. तर मंडळीनो, हा गरमागरम शिरा आहे ना, एकदम खतरनाक आईने बनवला आहे. टेस्ट एवढी खतरनाक आहे. इकडे चहा आहे दुधाचा, आमच्या गाईच्या दुधाचा आहे, ओरिजिनल एकदम. आता शिरा खाऊया आणि आपण जाऊया मंदिराकडे. थोडं लांब आहे. आता ओम येतोय, कोण येतोय बघूया. माझ्याकडे गाडी तर आहे, बघूया कोण जात आहे. मित्रांनो, आता मी निघालो आहे. माझ्यासोबत आहे आप्पा, त्याला जाकावती सोडायचं आहे आणि तिथून जाऊया आपण. तर व्हिडिओ डायरेक्ट तिकडेच दाखवतो. तर मित्रांनो, आता मी आलो आहे जरा राई गावाच्या वरतीच आलो आहे. थोडं लांब आहे अजून पण. आणि गाडी आपल्याकडे आता ही आहे, मगाशी दुसरी होती. कारण की यशने आता कॉलेजला ती गाडी नेली होती आणि ही गाडी आहे. आणि आपल्यासोबत आहे आपला ओमसाई, त्याला सुट्टी आहे त्या कारणाने तो सुद्धा आहे आपल्या. तर आता आपण जाऊया. थोडं लांब आहे मंदिर, पण दाखवतो काय काय. मी पहिल्यांदाच जातो आहे त्या मंदिरामध्ये आणि जो बाजूला खाडी आहे ना, त्या खाडीच्या जवळच आहे. तर जाऊया आता. तर ब्लॉग बघा. मित्रांनो, पावसाने तोंडच फिरवलं आहे, त्याच्यामुळे लोक आता शेत लावायला लागलेत. ठोंबे भात. जाऊया. थोडं रस्ता खराब आहे इकडचा. मित्रांनो, व्ह्यू आहे. आता आपण थोडं खाली जातोय. आपण जरा डोंगर माथ्यावरती होतो आणि आता आपण एकदम खाडीच्या साईडला जातोय. लोकांनी शेत लावलं तिकडं. आता हे खालगाव हे गाव आहे, गावाचं नाव खालगाव. थोडं जाऊया. तर भावांनो, आता इथून जो व्ह्यू आहे खाली खतरनाक, खाली उतार आहे, बघूया. हे बघा, बघू शकता इथं एक नंबर व्ह्यू आहे. इथे एक धबधबा आहे, छोटासा म्हणजे मोठाच आहे, पण भरपूर पाणी असतं. थोडं खाली जाऊया आपण. व्ह्यू आहे आणि हे आपल्या बाजूच्या गावामध्ये विचार करा, कसले डोंगर आहे तिकडं. मी आलो आहे ॲक्च्युली, पण इकडचं रात्रीच्या टायमिंगला आलो जास्त करून. आता बघतोय ना तर खतरनाक. हा डोंगर बघा समोरचा केवढा आहे. आणि आम्हाला इतक्या मोठ्या डोंगराची सवय नाही म्हणजे की इतके डोंगर आम्ही बघितलेच नाही कधी. बाहेर कधी कोल्हापूर बिलापूर गेलो तर बघतो, पण जास्त काय बघितलं नाही. आता हे घर बघा, ते दिसेल तुम्हाला, मधीच डोंगरात आहे. खतरनाक व्ह्यू आहे आणि हा पूर्णपणे उतार आहे. गाडी चढतावेळी खूप जीव जाणार आहे. हे वळण बघा किती आहे.
बघा काय इकडचा खतरनाक वाटतं. जणू कोकणच आहे. आणि राई गावात एवढं सुंदर असेल मला वाटलंच नव्हतं. आणि मी पहिल्यांदाच आलो इकडं. बघू शकताय बघा कशा नारली बिरली आहेत इकडं. तर आता मित्रांनो आता आम्ही आलोय खापरेवाडीमध्ये आणि थोडंच लांब आहे. तर बघूया किती वेळ लागतो. तर मित्रांनो तुम्ही ह्या खापरेवाडीच्या रोडनी कधीच येऊ नका. कारण की एवढं खतरनाक आहे ना. जसं जसं आम्ही पुढे पुढे जातोय तसा तसा रस्ता बारीक होत चाललाय. दादा राई बंदर पुढेच का मंदिर कुठं हनुमानाचं. ओके ओके चल 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 घाबरलं. चल तर नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य आणि स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी आलो राई बंदर इथे हनुमानाचं मंदिर आहे. आणि आपल्यासोबत आहेत सुयोग चंद्रशेखर महाकाळ आणि ते इथलेच रहिवासी आहेत. आणि आपल्याला आज मंदिराबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे. राई बंदरचा तर व्हिडिओ बनवला आहे आपण, तो दाखवतो आता. तर आपण मंदिराबद्दल थोडीफार बघूया मंदिर कसं आहे. या. तर या मंदिराचा इतिहास काय आहे काय असं. ही मंदिराचा इतिहास म्हणजे ही मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती आहे हनुमानाची. ते वटवृक्षाचं झाड आहे त्याच्या खाली ही सापडलेली मूर्ती आहे. बऱ्याच ओके. वर्षापूर्वी आता इथं झाड होतं वटवृक्षाचं झाड होतं. आणि ही दुसऱ्या ब्राह्मणांची जमीन आहे. हां आणि त्याच्यावर नंतर मग ही सापडली मूर्ती. आम्ही भोई समाजाचे लोक आहे. तर आम्हाला हे इथं मंदिराचं स्थापन करायला आमच्या पूर्वजांना कौल आला. ओके. कौल आल्यावर आम्ही त्यांच्या परीने स्थापन झालेली मूर्ती. पण काही वर्षांनी मग जसा आमचे आई वडील वगैरे शिकले सवरले मग पैसा आला मग तेव्हा ह्या मंदिराचं संवर्धीकरण झालं. आणि त्याच्यानंतर मग ही मंदिराची वास्तू उभी राहिली. आणि दरवर्षी खूप मोठ्या दिमाखात सोहळा साजरा होतो. तिथे प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम असतात. म्हणजे नाटक म्हणा, नमन म्हणा, स्त्रियांसाठी महिलांचे होम मिनिस्टरसारखा कार्यक्रम घेतला जातो. आणि त्याच्यानंतर शाळेतल्या शाळकरी मुलांसाठी पण कार्यक्रम ठेवले जातात. आणि 3 दिवस भजन कीर्तन वगैरे सगळा असा सागर संगीत असा सोहळा पार पडला जातो. आणि तिसऱ्या दिवशी महाप्रसादाचा स्टेजवरती होता कार्यक्रम. या स्टेजवरती होतो. दाखवतो हा स्टेज ही जागा बेर्डे कंपनीचे वाणी समाज आहेत आमच्याकडे त्यांची जागा आहे. तर तिथे स्टेज आमच्या समाजाने बांधलेलं आहे. तर मित्रांनो या पिंपळाचं झाड आहे ना त्या पिंपळाच्या झाडाबद्दल पण इतिहास आहे. कारण की हे झाड जवळजवळ 150 वर्षापूर्वीचं आहे विचार करा. आणि या मंदिराची खासियत म्हणजे काय तर बाजूला ही खाडी आहे निसर्गाचं देणं आहे. ती बाजूला एक जेटी आहे त्याच्यामुळं असं खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. आपल्याला इथे दादात भेटले. दादा तुमचं नाव काय. माझं नाव सुयोग चंद्रशेखर महाकाळ. ओके. मी या गावाचा रहिवासी आहे. मी मुंबईत असतो बोईसर या ठिकाणी. हां सध्या आता मी गावालाच राहणार आहे कारण गावाचं सौंदर्य बरोबर आहे. निसर्ग संपन्न अशी भूमी मिळालेली आहे त्यामुळे इथेच राहायचा आता प्लॅन आहे. हे आहे राई बंदर. राई बंदर. मित्रांनो मी मॅपवरती बघत होतो राई बंदर. तर आज फायनली आलोय. खतरनाक व्ह्यू आहे इथला. आणि पावसाळ्याच्या वेळी तर पाणी इकडे येत असेल ना. हो इथपर्यंत येतं पट्टीपर्यंत. हे डिस्को बोलतं त्याला. हां हे पगार बारकं ते पगार आणि याला डिपको. अच्छा हे सगळे वरती केलेले. आता पावसाचे कामं म्हणजे पावसाला आल्यामुळे ते इकडे लावले बाजूला. आणि हे गुलमोहरचं झाड खूप जुनं झाड. इथलं हे झाड हे गुलमोहरचं हे झाड आणि ते वडाचं झाड हे पिंपळाचं. हे पिंपळाचं झाड जवळजवळ 150 वर्ष जुनं आहे. ओके. म्हणजे तो भातगावचा ब्रिज नाही भातगावचा दुसरा ना तो. नाही हाच राई भातगाव हाच. तो दुसरा फुणगुसचा.
हा म्हणजे आपण भातगावला जातो ना. हा भातगाव, हाच भातगाव, हा पूर्ण गाव भातगाव, राई भातगाव आहे ना, हाच तो ब्रिज. परवा काम चालू होतं मधी, तोच काय हा? नाही तो नाही. हा जुना आहे, मला याला बरेच वर्ष. तिथे ट्रेझरने रेती उतरवून- हा माहिती आहे माहिती आहे माहिती आहे, म्हणजे हाच असेल. एवढं गाडी नको आणू, आयला डायरेक्ट खाली असेल. नाही, नाही, इथपर्यंत येते पाहिजे. तो आहे ना, तो खरा ना इथून जाणार होता, इथे स्मशान आहे ना, हा इथून असा जोडणार होता. तिथून जोडला असताना हा. मला तिकडे मुसाळ वगैरे जायला, जयगड वगैरे अच्छा 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 अच्छा. मला असा फेरा नसता मला. ओके ओके, डायरेक्ट इथं. शॉर्टकटने गेलं असतं. काही राजकारणामुळे किंवा काय हा काही गोष्टीमुळे ते इकडे आला. पण त्याला शेवटी नाव राई भातगावच आहे. बघू शकता तुम्ही, हा आहे राई भातगाव. अरे ओम, भातगावचा पूल आहे ना, हा कुठं आहे बघ. म्हणजे यांना खूप जवळ भातगाव. आमचं हे समोर. हा हा, ती पक्की त्यांची. ओके ओके ओके. म्हणजे इथून आहे ना प्रवास करायचे लोक. पहिले व्यवसाय होता मोठा. हा इतकोने येणं जाणं व्हायचं. पण हा ब्रिज झाल्यापासून ते बंद झालं. आता फक्त एकच व्यवसाय आणि ह्या गावाला राई नाव का पडलं? हा. आंब्यांचे खूप झाडं होती. हा, आंब्याच्या राई. त्याच्यावरून ते राई नाव पडलं. आणि ते बंदरवाडी. खतरनाक खतरनाक. मला अजून तो विश्वास बसत नाही की तो भातगावचा पूल आहे. हा तोच आहे, राई भातगाव. म्हणजे त्याला राई भातगाव पूल म्हणतात. हा, अच्छा. नावच आहे राई भातगाव. बघू शकताय इकडं मित्रांनो, पहिल्यांदा इकडं या साईडला जास्त म्हणजे व्यवसाय चालायचे, लोक बघ आता ह्या बघितलंच नाही इमारती. तर असं वाटतं की इकडं भरपूर रहदारी होती पहिल्यांदा. आता हे नवीन नवीन बघू शकता तुम्ही, इकडं नवीन नवीन प्रोजेक्टचे सुद्धा कामं चालू आहेत. बघू शकता ते ठेवलेले आहेत ना, हे प्रोजेक्टची कामं आहेत, हे चालू आहेत रेग्युलर. आपण या मंदिरामध्ये जेव्हा आलो त्याच्यानंतर आपल्याला ही गोष्ट पाहायला भेटली, ते म्हणजे राई बंदर. खूप छान पद्धतीचं बांधलं आहे. म्हणजे हे जुनं आहे खूप, पण खूप छान आहे. आता इकडून त्या साईडला जाण्यासाठी तिकडेसुद्धा एक पट्टी बांधले. म्हणजे विचार करा लोकांची तेव्हा विचारक्षमता काय होती. म्हणजे कशानं, म्हणजे एवढा समुद्र असून, हा समुद्र म्हणजे खाडी असूनसुद्धा ह्या बोटीनं ते तिकडं जायचे आणि असा व्यवहार चालू असायचा. म्हणजे किती छान पद्धतीनं चाललं होतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती आलो आहे. थोडं लांब झालं आहे, म्हणून भावांनो ह्या माझ्या मेहनतीला तुम्ही लाईक तरी करा, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब तरी करा. तर व्हिडिओ बघत राहा. हे रखवाल म्हणजे हां बंदरला पोचणारा देव, हां हां हां, असं. म्हणून त्याला बंदरचा मालक आता बोलतात. हे इकडचं आहेत ना, हे सर्व एकदम जुनं वाटतंय ना, म्हणजे हे इकडे बघ. खूप जुनी आहे ही ना, जवळजवळ 60-70 वर्षापूर्वीची आहे. अच्छा, हे घर पण हे सर्व हे त्या काली renovate- तेव्हा बांधलेलं हे म्हणजे. आता नाही, हे रिनोव्हेट केलं थोडंसं. हम्म. थोडी डागडुजी, आता कलर बिलर दिला. कारण की आपल्याकडे हाऊस बोट आहे ना, हां कोतवड्याचे महिला बचत गट ते हाऊस बोट करतं. ते हाऊस बोट इथं आहे, इथे असते ती, आता पावसाळ्यात नसते. त्यांना इथं राहायची सोय म्हणून त्याला डागडुजी केलं. आता हे जवळजवळ 60-70 वर्षापूर्वीच आहे. अच्छा, हे बंदरचा मालक हा आमचा राखणदार. कधी कुठलाही बंदर पोस्ट वगैरे असतो ना, तेव्हा पहिला ह्याला मान दिला जातो. आणि मंदिर पण खूप जुनं आहे. जुनं, खूप जुनं, अति जुनं आहे. चप्पल वगैरे. मग नेटवर्क पण इकडे चांगला आहे. हो, तो काय, समोर बघा जवळच आहे अगदी. तो आता लाईट नव्हती ना, तो आहे, तो एक आहे, दोन आहेत. आणि लाईट नव्हती तर आम्ही 4-5 दिवस आता आम्ही बिना नेटवर्क होतो. या जरा प्रोजेक्ट बद्दल माहिती आहे ना थोडीफार. हे काय आहे, हे माहिती आहे, हे सरकारने म्हणजे माशांचं संवर्धन कसं करायचं आणि त्याची उत्पत्ती कशी वाढवायची त्या बाबतीत प्रोजेक्ट आहे ते. आता हे सरकारच करणार की तुम्ही गावातले लोकं? सरकार याला 50% अनुदान देतो. हम्म. तर त्याच्यात काय असतं, आता एखादा ग्रुप बनवला जातो. आता इथे 3 ग्रुप बनवले 7-7 जणांचे. हां तर त्यांना म्हणजे ते बीज दिलं जातं, हां. छोट्या स्वरूपातले मासे दिले जातात. मग त्यांची वाढ कशी करणे, त्यांना खाणं वगैरे ओके, ते ओके. सरकार पुरवतं. मग त्याची नोंदणी करत असतात ते. प्रशिक्षण कोण देतं याच्यावर? ते सरकारच देतं. सरकारच देतं. पण ह्याच्यात एक आमचा प्रशिक्षित आमचा एक
मुलगा आहे संग्राम महाकाळ म्हणून. त्याने पहिला प्रोजेक्ट इथे सुरू केलेला. त्याच्यानंतर 2-3 ही 4थी वेळ आहे. आता ग्रुप जास्त झाले, 3 झालेत. चिताडा मासा आणि काळुंगी ती त्याचं हे केली जाते, जोपासले जातात. जोपासले म्हणजे त्यांची वाढ केली जाते, एका पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात, दुसऱ्या पिंजऱ्यात तिसऱ्या. मग एक सर्टन अशी त्यांची साईज झाली की ते बाजारात विकायला लागतात. आता हे तुम्हीच विकता इथं स्थायिक विकता आम्ही की विकतो म्हणजे स्थायिक, म्हणजे जे प्रोजेक्टमध्ये असतात ना तेच विकतात. म्हणजे असं सरकारला किंवा असं सरकारला देत कंपनी नाही. वगैरे देत नाही, तुम्ही फक्त सरकारचा याच्यावर फक्त सरकार पाठबळ देतं ओके ओके समजलं. एवढंच. पण ते लिमिटेड असतं की किती द्यायचं. मग त्याच्यानंतर मग तुम्ही स्वतःचं पण करू शकता. मग हे सरकारचं सर्व जुनं आहेत ना. हो, नियंत्रण सरकारचं आहे. हे खालती काय होतं इथं? हे ना ही खाडीच आहे. पण ह्याला खायला द्यायचं. हे असे चढवलेलं आहे डिस्को. हे सगळे नंतर पाण्यात उतरतील जास्त प्रमाणात. हे चालू म्हणजे चालू आहे. सर्व चालू आहे. काय सांगता? 1-2 तो खराब असेल पण हे कागद कागद टाकलेले चालू, सगळे चालू. हे रेतीचे आहेत. हे 2-2 ब्रासचे आहेत. 2 ब्रासचे रेती राहिले त्याच्यात. आणि हे तुमच्याकडून चालवणारे स्थानिक लोकच आहेत. हे आमचे भाऊ सगळे मास्टर त्याच्यात. त्यांना ह्या खाडीची त्यांना जाण आहे. आता हे पगार वगैरे घेऊन जातात ना फार. तिथे आगरनळ, इकडे विहीर तिथपर्यंत जातात. आता इथून आगरणार किती लांब? इथून 2 तास लागतात 2 तास लागतात. बोटीने असं. आणि ह्या बाजूच्या फुलाच्या तिकडे काय आहे? कर्जुवे, कर्जुवे. धामापूर. मग तिकडे तो तालुका, तो चिपळूण पण तालुका. आता मी काय म्हणतो, आता हे स्थायिक लोक आहेत ना, हे बाजूच्या म्हणजे तुमचा एरिया सोडून बाजूच्या इकडे जात नसतील ना? जातात. आमच्याकडे तिकडचे पण येतात. असं काही लिमिट नाही, कोणाला बंधन नाही. हा, बंधन नाही. पण असं मोठ्या जिकडे आता जे जेटे आहेत ना तिकडे असतं ना इश्यू की ते असतात, ते प्रत्येक ठिकाणी असतं. पण आमच्याकडे तसं नाही आहे. आता ते चांगलं जे आहे बांधिलकी आहे, कोणाला ज्याला धंदा करायचा करू शकतो. फक्त मी जाळं टाकलं तर तिथे तुम्ही नाही टाकायचं. तुम्ही नाही टाकायचं. ओके. मग माझं काढल्यावर तुम्ही टाकायचं. सहसा जात नाही कोण आपल्या एरिया सोडून. ते प्रत्येकाचं ठरलेलं असतं, एवढ्या दारी एरियात असं आपण नाही करत मच्छीमारी. आणि कधी कधी पाण्याचा ओढा, आता बघा हे जर लाटेंचा वेग जरा जास्त असला तर ते छोटे पगार, आणि आता फायबर असल्यामुळे ते जास्त तग नाही धरत, ते हवेला मार खातात. पण त्याच्यात पण माहीर पाहिजे, आपण कसं वल्लं मारायचं, कोणत्या दिशेने मारायचं. मग त्यानुसार आपल्याला ते कळतं की आपण कितपत म्हणजे तीरावर जाऊ शकतो. आता परवाचीच गोष्ट आहे, 2 जेंट्स आणि लेडीज गेलेले. ते वादळ एवढं जोरात आलं, पाऊस आणि वादळ, ते वल्लं मारतात पण त्या वाहत्या याच्यावर इथपर्यंत आले. शेवटी त्यांचा जीव आला. आम्ही तयार ठेवलेली डिस्को घेऊन जाणार होतो आम्ही. पण पाणी एवढं स्पीडने जात होतं. स्पीड आणि पाऊस पण होता, आणि हवा आहे ना अशी चालत होती, थराने चालत होती. आम्ही प्रत्यक्ष बघत होतो, त्या दोघांची वाट लागलेली. तुम्ही इथं होतात? आम्ही इथे ह्या जाणार कसं स्वतः? ना, आम्ही डिस्को घेऊन काढणार होतो. तर मंडळीनो, हे झाड बघा, गुलमोहरचं झाड आहे आणि हे सुद्धा खूप छान पद्धतीचं आहे. आणि किती वर्षाचं आहे काय? हे पण 101 वर्ष. 101 वर्षाचं झाड आहे, विचार करा. आता हे एप्रिलमध्ये पूर्ण काहीच फुल नव्हतं, पान नव्हतं. हा, आणि आता बघा कसं बहरलंय मस्तपैकी. असं खूप छान. पावसाळ्यात बहरतं. आता बघा, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे लोकांनी त्यांची बोटी इकडे लावलेत. एकदम सुंदर व्ह्यू आहे. तर मित्रांनो, इथे एक हाऊस बोट एक नवीन झाले होते. जवळजवळ किती महिने झाले तिला? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. तर तिचे बजेट भरपूर होते, म्हणजे पर पर्सन म्हणजे पर पर्सन 4-1 पर पर्सन 4-1 हजार रुपये फक्त राऊंड मारायचे दिवसाचे. विचार करा, एका दिवसाचे पर पर्सन 4 ते 5 हजार रुपये. तर जास्त रिस्पॉन्स नाही भेटला इकडं. आणि तिकडे जेवणाची चांगली व्यवस्था होती, पण जास्त नाही रिस्पॉन्स भेटला. स्थानिक लोकांनी त्यांना सांगितलं बंद करा, सांगितलं नाही. कमी करा रेट. रेट कमी करा. इथल्या स्थानिक लोकांनी फक्त सांगितलं की जे रेट आहेत ना ते थोडेफार कमी करा, म्हणजे आमची लोक पण जाऊ शकतात.
बोटीनं किंवा असं प्रवास करू शकतात. बर्थडे पार्टी म्हणा हां, बर्थडे पार्टी बी करू शकतात. नाईट आउट वगैरे जसं शहरात करतात तसं नाईट आउट करतात. तर या मंदिरामध्ये आम्ही बराच वेळ बसलो होतो. हे मंदिर एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही घरी निघालो. काय झालं? काय म्हणतो स्वराजने? काय सांगितलं? स्वराजने काय सांगितलं? हा, व्हिडिओ का बंद करू? काय काय विचारलंस? विचारलं काय सकाळी काय श्लोकने विचारलं ते खरं आहे काय रे? काय विचारलं? सकाळी काय विचारला? सांग ना. काय विचारला सांग. हा? काय खरं आहे रे? हा? नाही रे, फसव. सांग ना. तर मित्रांनो, आता मी आलो घरी. आता घरी जाऊन जेवतो नाही, उपवासाचं खातो. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर मला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या व्हिडिओत काय दाखवतोय तर त्यासाठी मला सबस्क्राईब करून ठेवा. आता हे पोरं सायकल चालवत आहेत, मध्येच भेटली म्हणून मी थांबलो.